नमस्कार. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शताब्दी वर्षानिमित्त म्हणजे एखाद्या शैक्षणिक संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हे व्याख्यान देण्याचा योग आलाय, याचा मला खरोखरच खूप आनंद होतो. एखादी शैक्षणिक संस्था 100 वर्ष इतक्या दीर्घ काळपर्यंत ज्ञानप्रदानाचं काम करत असते, हा खरोखरच एक महत्त्वाचा क्षण आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या आणि माझ्या वाटचालीत दोघांची एकमेकांना साथ आहे. मी अगदी शालेय वयापासून या विद्यापीठाशी जोडले गेले. आधी तिथे संस्कृतचं शिक्षण, मग संशोधन आणि प्राध्यापक म्हणून काम, अशा वेगवेगळ्या प्रकारे या संस्थेशी माझा संबंध येत राहिला आहे. आणि आज 100 वर्षाच्या निमित्ताने होत असलेल्या या व्याख्यान सत्रामध्ये 64 कला या विषयावर व्याख्यान देण्यासाठी म्हणून मला इथे संधी मिळालेली आहे. मी आयोजकांचे मनापासून आभार मानते. 64 कला हा विषय सगळ्यांच्या आवडीचा असतो. किंबहुना 64 कला हा शब्दप्रयोग अनेकदा ऐकलेला असतो. पण प्रत्यक्षात या 64 कला म्हणजे कुठल्या कला, त्याचा उल्लेख कुठे आलाय, त्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो, हे माहिती करून घेण्याची वेळ आलेली नसते. आजच्या या व्याख्यानाच्या निमित्ताने आपण त्याचा परिचय करून घेऊयात. कला ही माणसाच्या आयुष्यातली अगदी महत्वाची गोष्ट आहे. चराचरामध्ये असलेल्या अनेक जीवांपैकी मनुष्य हा खरं तर एक जीव. पण इतरांपेक्षा मनुष्याला वेगळं असल्याची ग्वाही देते ती म्हणजे कला. भर्तृहरीने नीतिशतकामध्ये अगदी योग्य म्हटलंय, साहित्य संगीत कला विहीनः साक्षात पशुः पुच्छ विषाणहीनः. एखाद्या माणसाला कानावर सूर पडले पण आवडत नाही. रंगरेषांनी बहरलेलं सुंदर चित्र दिसतं पण त्यातली कला कळत नाही. छान कोरलेलं शिल्प बघायला मिळतं पण त्यात काय आहे असं वाटतं. असा कलेची नावड असणारा जर का माणूस असेल तर भर्तृहरी म्हणतो की तो साक्षात पशु असल्यासारखाच आहे. कसा पशु? तर पुच्छ म्हणजे शेपूट आणि विषाण म्हणजे शिंग नसलेला. प्राण्यांसारखे अवयव त्याला नाहीत, पण प्रत्यक्षात तो प्राणीच म्हणायला पाहिजे. त्यामुळे प्राण्यांना, पक्ष्यांना अशी कलाकारी, अशी अदाकारी करता येत नाही आणि म्हणूनच माणूस त्यांच्यापेक्षा वेगळा ठरतो. कलेची काय व्याख्या केली आहे? कला या शब्दावरून असं म्हणतात, कम लाती, कम इति सुखम. कम म्हणजे सुख. सुख आणतं ती कला. आयुष्यामध्ये आनंद, सुख हे घेऊन येतं ती कला. कलांच्या श्रवणाने, कलांच्या दर्शनाने रसनिर्मिती होते असं आपल्याकडे नाट्यशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. नाट्यशास्त्र हा ग्रंथ जवळपास इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातला. यामध्येच पुढे रसोत्पत्ती झाली. एकदा माणसाच्या मनामध्ये रसाची निर्मिती झाली की त्याला होणारा आनंद हा जवळजवळ ब्रह्मानंदा इतका श्रेष्ठ असतो असं म्हटलंय. कलांचं महत्त्व सांगणारी ह्याच्यावरती आणखी कुठली महत्वाची गोष्ट असणार? आता या ज्या 64 कलांबद्दल आपण बोलतोय, या कलांची माहिती कुठे मिळते? कामसूत्र हा तुम्हाला सगळ्यांना परिचित असणारा किंवा किमान ऐकून माहिती असणारा असा ग्रंथ आहे. साधारणपणे इसवी सनाच्या 3ऱ्या शतकात हा लिहिला गेला असं म्हटलं जातं. या कामसूत्र ग्रंथामध्ये 64 कलांची यादी दिलेली आपल्याला दिसते. या व्यतिरिक्त शैवतंत्र, महाभारत, भागवत पुराण, शुक्रनीती, शिवतत्न रत्नाकर अशाही ग्रंथांमधनं 64 कलांची यादी आपल्याला दिसते. अर्थातच प्रत्येक ठिकाणी येणाऱ्या कला या एकसारख्या नाहीयेत. 64 ही संख्या एकच असली तरी कला मात्र तिथे वेगवेगळ्या सांगितल्या आहेत. त्यामुळे 64 पेक्षा नक्कीच त्या जास्त असणार. एवढंच नाही, ललित विस्तर या बौद्ध ग्रंथामध्ये तर 86 कलांचा उल्लेख केलेला आपल्याला मिळतो. थोडक्यात काय, फार जुन्या काळातल्या ग्रंथांमधनं या कलांबद्दल बोललं गेलंय, सांगितलं गेलंय असं आपल्याला दिसतं.
आता कामसूत्रासारख्या ग्रंथामध्ये कलांची यादी का यावी? तर अर्थातच कामसूत्र हा ग्रंथ ज्या विषयावर आधारित आहे त्याच्यामध्ये स्त्री पुरुष आनंदी असणं, त्यांना आनंदाचा उपभोग घेता येणं ही कल्पना आहे. त्यामुळे तत्कालीन नागरी जीवनामध्ये जीवन कसं होतं, कशा पद्धतीने लोक राहत होते, काय काय करत होते, अशा अनेक गोष्टी त्याच्यात सांगितलेल्या आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून कलांचा आनंद घेणं ही गोष्ट सांगितली. आणि मग त्या कला कोणत्या कोणत्या त्याची यादी या ग्रंथामध्ये केलेली आपल्याला दिसते. अनेक ग्रंथांमधनं शारदा ही कलांची अधिष्ठाती देवता म्हणून तिला वंदन केलं गेलंय. या 64 कला सांगत असताना अर्थातच या ग्रंथांमध्ये त्या ज्या क्रमाने येतात त्या क्रमाने मी त्या आत्ता घेत नाहीये. कारण तशी यादी सांगायला लागली तर ती फार मोठी आहे आणि मुख्य म्हणजे त्यातलं मर्म कळण्याच्या दृष्टीने विशिष्ट पद्धतीने त्या एकत्र केल्या तर त्या पटकन लक्षात येतील. त्यामुळे पहिल्यांदा अर्थातच या कलांच्या यादीमध्ये सांगितल्या जातात त्या आपल्या सगळ्यांना परिचित असणारा अभिजात कला. अभिजनांना, विद्वत रसिकांना ज्या कलांचा आस्वाद घ्यायला आवडतो, ज्यांच्याकडे अभ्यास आहे, पांडित्य आहे आणि रसिकत्वही आहे, अशा रसिकांकडनं कुठल्या कुठल्या कलांचा आस्वाद घेतला जातो तर त्या अर्थातच गायन, वादन, नृत्य, चित्र, शिल्प या अभिजात कला आहेत. या सगळ्या कलांना आपल्या जीवनामध्ये अत्यंत मानाचं स्थान आहे. हे मानाचं स्थान अगदी प्राचीन काळापासून दिलेलं आपल्याला दिसतं. ह्या कलांची यादी म्हणजे केवळ यादी करायची म्हणून केलेली यादी नाहीये. या सगळ्याच कला भारतीय परंपरांमध्ये, भारतीय मानुष्याच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्वाचं स्थान त्यांचं आहे. या कला हळूहळू विकसित झाला, टप्प्याटप्प्याने बदलत गेल्या आणि त्याचं दर्शन आपल्याला त्यांच्या विकासाचंही या ग्रंथांमधनं अनेक झालेलं दिसतं. या सगळ्या अभिजात कलांचा उल्लेख अगदी प्राचीन अशा वेदकाळांपासनं वेद ग्रंथांमध्ये आलेला दिसतो. गायन, वादन ह्याचे उल्लेख तर अनेक सापडतात. या महत्वाच्या कला अभिजात कला म्हणून भारतामध्ये कशा वाढीला लागल्या हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नाट्यशास्त्र, संगीत रत्नाकर अशासारख्या ग्रंथातनं याचं महत्व, याच्या विकासाचे टप्पे आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे ह्या कलांबद्दल फार न बोलता ज्या कला या यादीमध्ये येतात पण आपल्याला माहिती नसतात त्याकडे आपण बोलूयात. अर्थातच कामशास्त्र या ग्रंथामध्ये या सगळ्याची चर्चा आल्यामुळे शृंगाराशी संबंधित अशा अनेक कलांचा उल्लेख ह्याच्यामध्ये आलाय. एकमेकांना आकर्षित करणं, स्त्री पुरुषांनी एकमेकांना आवडेल असं स्वतःला सजवणं या अर्थाने हा शृंगार आहे. याच्यामधल्या कलांमध्ये किती वेगवेगळे उल्लेख आहेत बघा. कर्णपत्र भंग अशी एक कला सांगितली. कर्णपत्र, कर्ण म्हणजे कान आणि पत्र म्हणजे पान, त्यामुळे पाना फुलापासनं कानात घालायचे अर्थातच दागिने ज्याला कर्णफुलं म्हणतात ते तयार करणं. ही परंपरा आपल्याकडे वेगवेगळ्या सणांमधनं, वेगवेगळ्या संस्कारांमधनं आजपर्यंत टिकून आहे बघा. गौरीचा हळदी कुंकू केलं जातं तेव्हा पाना फुलांची नक्षी केली जाते. डोहाळ जेवणासाठी तर विशेष करून स्त्रियांना फुलांचे दागिने तयार करून घेतले जातात आणि डोक्यावर घालण्याच्या मुकुटापासून कंबरपट्ट्यापर्यंत अत्यंत सुंदर दिसणारे असे फुलांचे दागिने डोहाळ जेवणाच्या वेळी या गरोदर स्त्रीला आनंद व्हावा, छान वाटावं ह्याच्यासाठी वापरण्याची आपल्याकडे पद्धत आहे. तर संक्रांतीला लहान बाळाला हलव्याचे सुंदर दागिने करून घालणं अशी प्रथा आपल्याकडे. त्यामुळे या सगळ्या कला आपल्यामध्ये अतिशय भिनलेल्या आहेत, आपल्या अगदी जवळच्या आहेत. किती जुन्या आहेत ह्या सगळ्या कला? तर हडप्पाकालीन संस्कृतीच्या उत्खननामध्ये एक शृंगार पेटी सापडली. यामध्ये काशापासून तयार केलेले आरसे, हस्तिदंती कंगवे, केसामध्ये घालायचे आकडे किंवा पिना ज्याला आज आपण म्हणतो, ओठ आणि भुवया रंगवण्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या रंगीत कांड्या या सगळ्या मिळालेल्या आहेत. ज्या आदिम काळापासून माणसाला शृंगारासाठी स्वतःला तयार करावं, सजवावं
असं वाटतं हे यातनं आपल्या लक्षात येतं. महाभारताच्या ग्रंथामधनं द्रौपदीच्या बाबतीतली एक कथा आपण ऐकलेली असते. जेव्हा पांडव वनवास संपून अज्ञातवासाच्या 1 वर्षाच्या काळामध्ये होते, तेव्हा त्यांनी वेगवेगळी कामं स्वीकारली. त्याच्यात द्रौपदी ही सैरंध्री म्हणून दासीचं काम करायला लागल्याचा उल्लेख आहे. आणि दासी म्हणून त्या राणीची असे शृंगार करणं, तिला तयार करून देणं, हे काम ती करत होती, असं महाभारत सांगतं. कालिदासाच्या अनेक ग्रंथांमधनं त्यांच्या नायिका या चेहरा आणि ओठ रंगवत असल्याचे अनेक उल्लेख आपल्याला बघायला मिळतात. अनेक ग्रंथांमध्ये आलता लावल्याचे उल्लेखही बघायला मिळतात. आणि अजूनही भरतनाट्यम, कथ्थक अशासारख्या अभिजात कलांमध्ये हाताला आणि पायाला आलता लावल्याशिवाय परिपूर्णता येत नाही. कितीही दागिने परिधान केले असले तरी हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने रंगवणं, हार किंवा फुलापानांच्या काही कलाकृती तयार करणं आणि स्वतःला सजवणं हा भाग आपल्याकडे पूर्वापार चालत आलेला दिसतो. अर्थातच स्वतःला सजवण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा असतो तो अलंकारांचा असतो. स्त्री आणि पुरुष या दोघांनाही आपलं शरीर अधिक सुंदर दिसावं, समोरच्या बघणाऱ्याला ते आवडावं, याच्यासाठी अलंकार घालणं, दागिने घालणं हे आवडतं. मगाशी म्हटलं तसं हडप्पाकालीन लोकांनाही अलंकाराची खूप आवड होती हे दिसतं. इथे एक आपल्याला मूर्ती दिसते बघा, ही स्त्रीची मूर्ती आहे, ती हडप्पाकालीन मूर्ती आहे. ती आता सध्या म्युझियम मध्ये ठेवलेली आहे. याच्यातल्या स्त्रीनी कोपरापासून दंडापर्यंत हातामध्ये बांगड्या घातलेल्या आपल्याला दिसतात. गळ्यामध्येही तिने काहीतरी घातलंय असं आपल्याला दिसतं. अशा या हडप्पाकालीन उत्खननांमध्ये मणी, सोनं यांचे हार, बांगड्या, अंगठ्या, वाक्या, कंबरपट्ट्या इतके वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार घातलेले आपल्याला दिसतात. हा नर्तकीचा पुतळा जो दिसतोय त्यामध्येही हार आणि बांगड्या आपल्याला दिसतातच आहेत. आत्ता आपण घालतो त्या बांगड्यांपेक्षा अर्थातच ह्या बांगड्या घालायची पद्धत वेगळी आहे असं आपल्याला दिसतं. भरतनाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये नाटकातल्या किंवा रूपकांच्या वेगवेगळ्या पैलूंबद्दलची अतिशय बारकाईने चर्चा केलेली आपल्याला दिसते. त्याच्यामध्ये अभिनयाचा एक प्रकार म्हणजे आहारी अभिनय, म्हणजे बाह्य पद्धतीने केलेला, बाह्य साधनांद्वारे अभिनयाला केलेला पूरक गोष्टी याला आहारी अभिनय असं म्हणतात. या ग्रंथामध्ये आहारी अभिनयाच्या भागात स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी घालायचे वेगवेगळ्या प्रकारचे अनंत अलंकार सांगितलेले. अक्षरशः नख शिखांत मढवलेले स्त्री पुरुष असं आपल्याला वाटावं अशी ही वर्णन आहेत. म्हणजे डोक्यापासनं पायापर्यंत घातले जाणारे वेगवेगळे अलंकार हे त्याच्यामध्ये वर्णन केलेले आपल्याला दिसतात. थोडक्यात काय, ह्या सगळ्या कला ह्या केवळ पुस्तकी ग्रांथिकी अशा नव्हत्या, तर त्याचं उपयोजन हे फार पूर्वीच्या काळापर्यंत होत होतं. याचे अनेक दाखले आपल्याला मिळतात. अलंकारांच्या बरोबरच माणसाला स्वतःला सजवण्यासाठी म्हणून सगळ्यात आवडीची गोष्ट असते ती म्हणजे वस्त्र प्रावरण. त्याला नेपथ्य योग असा ह्या यादीमधला शब्द आहे. नेपथ्य हा शब्द आपण आजकाल प्रॉपर्टी या अर्थाने वापरतो. म्हणजे नाटकामध्ये जे सामान वापरलेलं असतं, ठेवलेले ज्या अनेक वस्तू असतात रंगमंचावर, त्याला नेपथ्य असं आजकाल म्हटलं जातं. पण नेपथ्य याचा मूळ अर्थ थोडासा वेगळा आहे. नेपथ्यगृह म्हणजे जिथे वस्त्र बदलली जातात, रंगमंचावर जाण्याच्या आधी जिथे कलाकार तयार होतात त्याला नेपथ्यगृह असा शब्द वापरलेला दिसतो. त्यामुळे नेपथ्य म्हणजे अर्थातच वेगवेगळे वस्त्र आणि अलंकार परिधान करणे. वस्त्र आणि अलंकार परिधान करण्यामध्येही एक कलाकुसर असते, एक कलात्मक दृष्टी असायला लागते. कुठला ऋतू आहे, कुठलं प्रयोजन आहे, आपण कुठे जातो आहोत, कशासाठी ते वस्त्र परिधान करायचं आहे याची एक छान जाण ज्याला असते तो योग्य वस्त्रांची आणि अलंकारांची निवड करतो आणि त्या काळाला, त्या ऋतूला अनुरूप आणि एकमेकांना अनुरूप असणारी वस्त्र प्रावरण तो वापरतो. त्यामुळे ही एक कला आहे. या व्यतिरिक्त वस्त्रांच्या संबंधातल्या आणखी कला सांगितल्यात. त्याचं एकाचं नाव आहे वस्त्र गोपन.
गोपन म्हणजे खरं तर रहस्य, झाकणं असा अर्थ होईल. त्यामुळे फाटलेली, विरलेली वस्त्र झाकणं असा त्याचा अर्थ आहे. कारण शिवणं हा भाग म्हणजे शिवणकाम हा भाग आपल्याकडे तुलनेने बराच उशिरा आला. त्याबरोबर वस्त्र रंगवणं, कापसापासून वस्त्र तयार केली जातात. कापूस हा पांढरा असतो आणि आपल्याला रंगीबेरंगी वस्त्र घालायला आवडतात. त्यामुळे तो धागा रंगवणं ही एक कला आहे. आपल्याकडे पूर्वापार जे कपडे वापरले जायचे, त्याचं स्वरूप हे शिवणकला जेव्हा नव्हती, म्हणजे कापड जेव्हा शिवता यायचं नाही, तेव्हा उत्तरीय आणि अधरीय या पद्धतीची वस्त्र आपल्याकडे वापरली जायची. उत्तरीय म्हणजे उत्तर दिशा ही वरच्या बाजूला असते, त्यामुळे शरीराच्या वरच्या भागाला झाकण्यासाठी वापरलेल्या वस्त्राला उत्तरीय म्हटलं जायचं. हे वस्त्र पुष्कळ वेळेला दोन्ही खांद्यांवरनं घेतलं जायचं. आजकालच्या काळात आपण पदर घेतो किंवा ओढणी वापरतो किंवा शाल घेतली जाते किंवा पूजा वगैरे करायला बसताना पुरुष मंडळी वरच्या भागावर अंगावर एखादं वस्त्र घेतात, ते उत्तरीय. अधरीय याचा अर्थच अधर शरीराच्या खालच्या भागाला झाकण्यासाठी घातली जाणारी वस्त्र. सामान्यपणे कमरेपाशी गाठ मारून ही वस्त्र घातली जायची. त्यामुळे धोतर किंवा लुंगी ही अधरीय वस्त्र आहे. सर्वसामान्य माणसाला पूर्वापार परवडणारी आणि सहजपणे मिळणारी अशी ही दोन वस्त्र. ती जाडी भरली असली तरी मुख्यत्वे अंग झाकण्याचं प्रमुख काम करतात आणि त्यामुळेच गांधीजींनी सर्वसामान्य माणसासारखी वस्त्र घालायचं ठरवलं आणि म्हणून शर्ट पॅन्ट सारखा पहिराव किंवा अगदी अंगावर घातली जाणारी इतर वेगवेगळी वस्त्र याचा त्यांनी त्याग केला आणि भारतातला सर्वसामान्य माणूस जसं उत्तरीय पांघरतो ते वापरणं त्यांनी पसंत करून कायम पंचा वापरला हे आपल्याला माहिती आहे. सुती वस्त्रांची आपल्याकडे खूपच परंपरा जुनी आहे. त्याच्या बरोबरीने आपल्याला वेगवेगळ्या ग्रंथांमधनं रेशमाचेही उल्लेख आढळतात. रेशमापासून केलेल्या वस्त्राचे उल्लेख आढळतात. कुमारसंभवम या कालिदासाने लिहिलेल्या ग्रंथामध्ये म्हणजे महाकाव्यामध्ये पार्वतीच्या संबंधातलं वर्णनात दुकुलं म्हणजे रेशमी वस्त्राचा उल्लेख आलाय. त्यामुळे लग्नामध्ये स्त्रिया अशा प्रकारची रेशमी वस्त्र परिधान करत आणि त्याच्या काठावर वेगवेगळी चित्र चितारलेली असत असा उल्लेख आपल्याला त्याच्यामध्ये सापडतो. त्यामुळे वस्त्र रंगवणं, वेगवेगळ्या प्रकारच्या वेलबुट्टी किंवा पशुपक्ष्यांचे आकार त्याच्यावर काढणं आणि त्याच्या मागे असणारी शुभचिन्हांची कल्पना हा सगळा भाग आपल्याला अनेक वर्षापासून असलेला दिसतो. आता शरीराचं अलंकरण करून झाल्यानंतर माणसाची आणखी एक मूलभूत गरज म्हणजे निवारा. ज्या घरामध्ये आपण राहतो ते घर सुंदर असावं असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे चांगली घरं बांधता येणं ही एक कला आहे. महाल, भवन, वेगवेगळे राजवाडे, सदन बांधणं, अर्थात झोपडी बांधणं ही सुद्धा कला आहे. आपल्याला इतक्या सुंदर झोपड्या माणसाने स्वतःच्या हाताने बांधलेल्या दिसतात. अतिशय उत्तम साकारलेल्या, अतिशय सुंदर कलात्मक दृष्टी असलेल्या. त्यामुळे वास्तू ज्याच्यामध्ये आपण राहतो त्याचं सुशोभन करणं ही एक नक्कीच कला आहे आणि ती माणसाला फार पूर्वीच्या काळापासून प्रिय आहे असं आपल्याला दिसतं. घरं बांधणं याच्यामध्ये जशी कला आहे तशी आणखी एक कला सांगितली आहे, तक्षण कर्म. तक्षण याचा अर्थ एखादी गोष्ट विभक्त करणं, त्याचे दोन भाग करणं, ती चांगल्या पद्धतीने कापणं किंवा ती फ्लॅटन करणं, या अर्थाने तक्षण शब्द वापरला जातो. त्यामुळे लाकूड आपल्याला पाहिजे असेल त्या प्रकाराने बनवून घेणं, घडवून घेणं, त्याच्यात वेगवेगळी कोरीव काम करणं आणि सुशोभन करणं हा एक कलांचा भाग आहे. पट्टिका, वेत्र, विकल्प अशी ही एक कला सांगितली आहे. पट्टिका म्हणजे पट्ट्या काढणं, वेत्र म्हणजे बांबू, त्यामुळे बांबू सारख्या झाडांपासून किंवा झाडांच्या सालीच्या पट्ट्या तयार करणं आणि त्या विणणं, अशा प्रकारच्या गोष्टी करता येणं याला ही कलेचा दर्जा दिलेला आपल्याला दिसतो. प्रामुख्याने आजकाल जी बेताचं फर्निचर तयार केलं जातं त्याची आठवण आपल्याला यामुळे नक्की येते. खाटा विणणं ही सुद्धा कला आहे असं त्यांनी म्हटलंय. त्याबरोबर चित्रांनी घर सजवणं
हाही एक मोठा भाग असतो. घराच्या आतल्या बाजूला चित्र काढणं, ते रंगवणं किंवा घराच्या बाहेरच्या दर्शनी भागावर चित्र काढणं, हेही पारंपरिक आहे. जे आपल्याला अनेक झोपड्या सुद्धा अशा बघायला मिळतात, ज्याच्या बाह्य भागावर लिंपण केलेलं असतं मातीचं, शेणाचं आणि मग त्याच्यामध्ये अतिशय छान अशी चित्र काढलेली असतात. घर सुंदर दिसण्यासाठी फार खर्च करायला लागतो असं नाही. एक कलात्मक दृष्टी प्रामुख्याने असायला लागते. हे या झोपड्या बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं. आपल्याकडच्या वास्तुपूजेमध्ये अजूनही हात लाल रंगाच्या पाण्यामध्ये किंवा कुंकवामध्ये बुडवून त्याचे ठसे घराला देणं हाही एक भाग अजून केला जातो. याच्यामध्येही जसं मांगल्य, शुचत्व असण्याची भावना आहे, त्याबरोबर सजावटीचाही एक भाग त्याच्यामध्ये निश्चितच आहे. त्यामुळे ह्याही कलांमध्ये अंतर्भूत होतात. घराच्या अवतीभवतीचा भाग सुंदर केलेला असणं ही माणसाला आवडतं. त्यामुळे वृक्ष रोवणं, वृक्ष वाढवणं, वृक्षरोपण करणं आणि ते चांगल्या पद्धतीने सक्षमपणे वाढवता येणं ही कला आहे असं ते म्हणतात. वन आणि उपवन तयार करणं ही कल्पना आपल्याला अनेक ठिकाणी आलेली दिसते. आणि सुशोभनाचा भाग याच्या मागे आहे. त्याचबरोबर आपल्याकडे आयुर्वेदाने सांगितलंय त्याप्रमाणे नास्ति मूलम अनौषधम. कुठल्याच झाडाचं मूळ हे औषधी नाही असं नसतंच. प्रत्येक झाडाची साल असेल, फळं असतील, मुळं असतील, त्या सगळ्याच मध्ये काही ना काही औषधी गुण असतात. त्यामुळे विशिष्ट प्रकारचे हे औषधी वृक्ष आपल्या घराच्या परिसरात लावलेले असले पाहिजेत असं सांगितलं जातं. त्याही अर्थाने उपवन किंवा वृक्षारोहण करणं हे महत्वाचं ठरतं. मेघदूत या कालिदास रचित काव्यामधला हा श्लोक हा यक्षाचं घराचं वर्णन करणार आहे. यक्ष त्या मेघाला आपल्या घरामध्ये जा असं सांगताना माझं घर त्या नगरीमधनं कसं ओळखशील याच्यासाठी वेगवेगळ्या खुणा सांगतो. त्यातली एक ही खूण त्यांनी सांगितली आहे. रक्ताशोकश्चल किसलयः केसरश्चात्र कांतः प्रत्यासन्नो कुरुबुकवृते माधवी मंडपस्य एकः सख्यास्तवसः मया वामपादाभिलाषी कांक्षति अन्यो वदनमदिरां दोहत छद्मनास्याः. त्याच्या घराच्या अवतीभोवती किती फुलझाडं लावलेली आहेत, किती वृक्ष लावलेले आहेत याचं वर्णन त्यांनी याच्यात केलंय. हे सगळे वृक्ष, ही फुलं अवतीभोवती असणं, त्याच्यामुळे प्रसन्नता, सुवास येणं हा भाग त्याच्यामध्ये आहे. तो म्हणतोय की बघ माझ्या घराच्या अवतीभोवती लाल फुलांचा अशोक हलताना तुला दिसेल. सुंदर अशी बकुळीची फुलं उमललेली दिसतील. जवळच तुला कोरांटी लावलेली दिसेल, मधुमालतीचा मंडप दिसेल. आणि तुला असे 2 हे वृक्ष दिसतील. ते कसे आहेत हाही संस्कृत काव्यामधला एक संकेत आहे की सुंदर स्त्रीच्या लत्ता पहाराने काही काही वृक्ष फुलतात आणि काही काही वृक्ष असे रसिक असतात की सुंदर स्त्रीनी प्यायलेल्या मदिरेची चूळ तिने त्या वृक्षाच्या जवळ टाकली तरच ते वृक्ष बहरतात. त्याच्यामध्ये हा अशोक आणि बकुळ फुलांचा वृक्ष हा तसा आहे असं सांगितलं जातं. त्याचा उल्लेख इथे कालिदासाने आपल्याला केलेला दिसतोय. मालती, मधुमालतीची फुलं आणि त्याचा वेल घराच्या फाटकाजवळ चढवलेला असणं हे अजूनही अनेक बंगल्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे अशी फळं आणि फुलांची वेगवेगळी झाडं घराभोवती लावलेली असणं ही कलांचा भाग आहे. भाषांच्या संदर्भातल्या तर अनेक कलांचा उल्लेख आपल्याला याच्यामध्ये आलेला दिसतो. त्याची संख्याही पुष्कळ आहे बघा. म्हणजे माणसाच्या दृष्टीने भाषा किती महत्वाची आहे, एकमेकांशी संवाद साधणं हे किती महत्वाचं आहे आणि चांगला संवाद साधता येणं ही एक कला आहे असं दिसतं. आता भाषेशी संबंधात कुठल्या कुठल्या कला सांगितल्या. अभिधान कोश म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शब्दकोश, समानार्थी शब्द सांगणारे कोश, ही एक कला आहे. छंदोविज्ञान, शब्द आणि छंद यांचं एकमेकांशी अगदी अतूट जवळचं नातं आहे. विशेषतः प्राचीन मौखिक परंपरांमध्ये माणसाच्या लक्षात राहण्यासाठी म्हणून छंदांमध्ये, वृत्तांमध्ये बद्ध असणारी अशी पद्यरचना केलेली आपल्याला दिसते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला छंदांचं ज्ञान हे उत्तम असलं पाहिजे. भाषेच्या ज्ञानाचा तो एक अविभाज्य भाग आहे. वेदांचं पठण हे छंदयुक्त म्हणजे नादयुक्त केलं जातं.
विशिष्ट स्वरांनी ते बांधलेलं असतं. या छंदामुळेच भाषेला एक नाद प्राप्त होतो आणि तो नाद कानांना हवा-हवासा वाटतो. त्यामुळे छंद यांची जाण असणं अर्थात भाषेतले छंद ही एक कला मानली गेली. पुस्तकाचं वाचन करता येणं अर्थातच काव्य आणि गद्य, गद्य आणि पद्य या दोन्ही प्रकारचं पुस्तक वाचणं ही पण एक कला आहे. पुस्तक वाचणं आणि ते समजून घेणं ही ती कला आहे. परदेशातल्या भाषा शिकणं, पक्ष्यांची भाषा बोलणं ही पण एक कला समजली. इथे मुक्तेश्वर मंदिर भुवनेश्वर इथलं एक शिल्प आपल्याला दिसतंय. त्याच्यामध्ये ती त्या पोपटाशी बोलताना आपल्याला दिसते. शुकसारिकांशी बोलत असण्याचे संदर्भ आपल्याला अनेक ग्रंथांमधनं संस्कृतच्या बघायला मिळतात. शिल्प आणि चित्रांमधनंही याचे संदर्भ आपल्याला दिसतात. भाषेशी संदर्भातली आणखी एक कला आहे ती म्हणजे प्रहेलिका. वेगवेगळे कोटी किंवा उखाणे घालणं, काव्यातनं वेगवेगळे प्रश्न विचारणं आणि गंमतशीर पद्धतीने त्याची उत्तरं देणं असा भाग अर्थातच बुद्धीला चालना देणारा आहे आणि मनाला आनंद देणारा आहे. अशी अनेक कोडी ही संस्कृतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर आपल्याला प्रादेशिक भाषांमध्ये विशेषतः ज्याला लोकवाङ्मय म्हटलं जातं, जे मौखिक पद्धतीने प्रसारित होत असतं. आपल्याकडेही आपल्या आजी आणि पणज्या वगैरे वेगवेगळ्या प्रकारची कोडी घालायच्या मुलांना गंमत म्हणून आणि एक प्रकारे बौद्धिक खेळ खेळायच्या. त्याची आठवण आपल्याला नक्कीच येईल. भाषेच्या संदर्भातली आणखी एक कला आहे ती म्हणजे काव्य समस्या पूर्ती. म्हणजे काव्याचा एखादा चरण, अर्धवट भाग दिलेला असणं, त्यातला अर्थ, त्यातला छंद, त्याचं वृत्त समजून घेऊन त्याला सुयोग्य अशी उरलेल्या चरणांची रचना बांधता येणं ही एक कला आहे. संपाठ्य पठन करता येणं, दुसऱ्याचं बोलणं ऐकून त्याचा जसाच्या तसा उच्चार करता येणं, गुरुच्या मागोमाग बरोबर तोच उच्चार करणं ही एक कला आहे. ही कला गायनातही फार महत्वाची असते. गुरुनी जसं गाणं शिकवलं असेल तसंच्या तसं गाणं शिष्याच्या कंठात उतरणं ही एक कला आहे. आणखी एक भाषेशी संबंधित कला आहे मानसी काव्यक्रिया. काव्य करणं ही अर्थातच कला आहे, पण अत्यंत शीघ्र काव्य करायचं. विषय दिला तत्काळ तिथल्या तिथे काव्यरचना करायची ही एक वेगळी कला आहे. अक्षर मुष्टिका कथन. मुष्टिका म्हणजे मूठ किंवा बोट, त्यामुळे करव पल्लवीद्वारे संभाषण करणं. अर्थातच आजकालच्या काळामध्ये आपण असं म्हणू शकतो ज्यांना ऐकू येत नाही त्यांच्यासाठी म्हणून हाताचे वेगवेगळे आकार आणि त्यातनं अक्षर किंवा शब्द दाखवून त्यानुसार संभाषण करणं, संवाद साधणं ही अर्थातच वेगळी कला आहे. त्यामुळे अशा विशेष व्यक्तींसाठी ही कला वापरली जात असली पाहिजे पूर्वीपासून. किंवा काही कारणांनी अनेक लोकांमध्ये आपण असताना सगळ्यांना ऐकू जाऊ नये असा काहीतरी संवाद करायचा असेल तर हातांच्या बोटांच्या वेगवेगळ्या आकृत्या करून संवाद साधणं याच्यासाठी ही कला वापरली जात असे. आणखी एक भाषेसंबंधीची कला आहे ती म्हणजे सांकेतिक भाषा तयार करणं. सगळ्यांना सहजासहजी कळू नये आणि आपल्यामध्ये संवाद करता यावा ह्याच्यासाठी माणसाला याची गरज पडली असणार आणि त्यामुळे संकेतयुक्त वेगवेगळ्या भाषा मुद्दामून घडवणं ही एक कला समजली गेली. अर्थातच राजाच्या पदरी काम करत असणाऱ्या अनेक मंडळींना, दूत म्हणून काम करणाऱ्यांना किंवा दुसऱ्याकडच्या बातम्या काढून आणण्यासाठी म्हणून काम करणाऱ्या अशा विशेष व्यक्तींना या कलेचा उपयोग होत असणार. आणखी एक भाषेशी संबंधित कला आहे त्याचं नाव आहे दूरवाचक योग. त्यातला दूर हा शब्द अवघड या अर्थाने घ्यायचा आहे, वाईट या अर्थाने नाही. वाचन जे करायला अवघड असतं असं वाचन ते म्हणजे काव्यातला अर्थ समजावून घेऊन ज्या रसाचा परिपोष त्या काव्यामध्ये व्हायला हवाय त्या परिपोषानुसार केलं जाणारं गायन याला दुर्वाचक योग असं म्हटलंय. भाषा किती महत्वाची आहे आपल्या आयुष्यात ते यातनं कळतंय. आणखी काही कला सांगितल्या आहेत ज्या गंधाशी संबंधात आहेत, वासाच्या संबंधाच्या आहेत. त्याला गंधयुक्ती असा शब्द वापरला गेलाय. वेगवेगळ्या सुगंधी फुलांपासनं चांगला सुवास मिळावा म्हणून अत्तर तयार करणं ही एक कला समजली गेली. वेगवेगळी उटणं तयार करणं आणि ती वापरणं
म्हणजे विलेपन करणं, ही कला म्हणून सांगितली. वेगवेगळ्या फुलांच्या वाळलेल्या पाकळ्या, झाडांच्या साली यांची एक कोरडी पूड तयार करून ती दूध किंवा तेलातनं लावणं आणि त्वचेचं सौंदर्य वाढवणं, त्वचेला एक चांगला सुगंध प्राप्त करून देणं, त्यामुळे अर्थातच प्रसन्न वाटणं, ही भावना त्याच्या मागे आहे. आणखी एक कला समजली गेली, उत्सादने संवाहने केशमर्दनेच कौशलम. आणखी कशामध्ये कुशलता असते? तर मालिश करण्यामध्ये कुशलता असते. मालिश करण्याचे अनेक संदर्भ आपल्याला माहिती आहेत. अगदी लहान बाळाचं पोषण व्हावं म्हणून आणि बाळंतिणीची झीज भरून यावी म्हणून लहान बाळाला आणि बाळंतिणीला आपल्याकडे अजूनही तेलाचं मालिश रोज केलं जातं. चांगलं सक्षम असं शरीर असण्याची गरज असते, ती पैलवानांना कुस्ती खेळताना असते. त्यामुळे त्यांना मालिश करणं ही गरज असते. काही कारणाने दुर्बलता आली असेल, तर तब्येत चांगली व्हावी याच्यासाठी औषधोपचारासाठी सारखं सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची तेलं वापरून मालिश करणं हे आपल्याकडे आहेत. त्यामुळे ही एक उत्तम कला समजली गेली. ही जी गंधयुक्त वेगवेगळ्या कला आहेत त्या आपल्या वेगवेगळ्या परंपरांमध्ये अजून टिकून आहेत बघा. लग्नामध्ये हळद लावणं हा एक त्याचाच भाग आहे. अशा प्रकारच्या विलेपनाने सौंदर्य वाढवणं, पी हळद हो गोरी असं आपल्याकडे म्हटलंच जातं. दिवाळीमध्ये उटणं लावणं हे चांगलं समजलं जातं. कुठल्याही लग्न समारंभामध्ये गेलं तर अजूनही गुलाब पाणी शिंपडलं जातं, अत्तर लावलं जातं. त्यामुळे गंधाचा वेड माणसाला आहे. गंध चांगले माणसाला आवडतात आणि ते कलात्मक पद्धतीने माणूस योजत असतो. आणखी एक अत्यंत महत्वाची कला आहे सूचीकर्म. सूची म्हणजे ज्याला टोक आहे, चांगलं अग्र आहे, त्याला सूची म्हटलं जातं. त्यामुळे सूची हा शब्द अनेक गोष्टींना लागू पडतो. तसाच तो सुई या अर्थाने वापरला जातो. त्यामुळे सुई वापरून केलं जाणारं कलात्मक काम म्हणजे सूचीकर्म. अर्थातच याच्यामध्ये शिवणकाम, भरतकाम, विणकाम हे सगळ्या गोष्टी आल्या. आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा हा कसा अविभाज्य भाग आहे, हा आपल्याला माहिती आहे. दारावर शुभकारक लावलेल्या तोरणांपासनं लहान बाळासाठी विणलेल्या छान अशा गुटगुटीत बाळाला घातलेला असा स्वेटर, लग्न कार्यामध्ये कशिदा काम केलेले, कच्छी पद्धतीने भरलेली अशी हाताने स्वतः उत्तम काम केलेली अशी वस्त्र किंवा काश्मीर मधल्या टाक्यांमध्ये भरलेल्या अशा सुंदर पश्मिनी शाली, किती उदाहरणं द्यावी त्याची. त्यामुळे सूचीकर्म ही आपल्याकडची एक अत्यंत महत्वाची, खूप प्रगत झालेली आणि अगदी घराघरापर्यंत पोचलेली अशी कला आहे. कच्छ सारख्या वाळवंटी प्रदेशातनं घराघरामध्ये बायका सुंदर भरतकाम करतात आणि त्याच्यातनं अर्थार्जन करतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हस्तलाघव कला म्हणजे हस्तकला, हातांचा वापर, लाघव त्याच्यामध्ये असणं, बोटं फार चांगल्या पद्धतीने वापरता येणं, ही वेगवेगळ्या कलांमधली गरज असते. त्यामुळे या हस्तलाघवाच्या कला आहेत. त्यातल्या मधली एक पहिली कला सांगितली आहे, तंडूम कुसुमावली विकार. तंडूल म्हणजे तांदूळ, कुसुम म्हणजे फुलं. त्यामुळे तांदूळ आणि फुलं वापरून वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या काढणं ही कला आहे. तांदूळच का आता? तर तामिळनाडूमध्ये खाली दक्षिणेकडे तांदूळाची पेस्ट तयार केली जाते आणि त्यातनं त्याची धार अशी विशिष्ट आकारात हाताने पाडून रांगोळी काढण्याची कोलम ही पद्धत आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आधी ठिपके काढून घ्यायचे आणि त्या ठिपक्यांच्या भोवतीने गोलाकार असे आकार करत करत ती रांगोळी काढली जाते, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. कोलमचे अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळतात आणि अजूनही ते दक्षिण भारतामध्ये घराघरामध्ये ही रांगोळी काढली जाते. आता आपल्याकडे रांगोळी काढली जाते ती तांदूळाची अशी पेस्ट करून काढली जात नाही, तर आपण विशिष्ट दगडापासून एक पांढरा असा वस्त्रगाळ पूड करतो आणि त्याच्यापासून रांगोळी काढतो. अर्थातच त्याच्यात वेगवेगळे रंग भरले जातात आणि सगळ्याच पवित्र कार्यामध्ये, पूजेच्या वेळेला, वेगवेगळ्या समारंभांमध्ये रांगोळी काढणं हे शुभसूचक मानलं जातं आणि काही काही स्त्रियांचं ते वैशिष्ट्य असतं. याबरोबर आणखी एक कला सांगितली आहे, मणिभूमिका म्हणजे भूमीवर मण्यांची रचना करणं. अर्थातच हेही काहीतरी रांगोळीसारखं असलं पाहिजे. माल्य ग्रथन, माल्य म्हणजे फुलं. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या वेण्या, माळा, हार, गजरे तयार करणं, त्याची रंगसंगती उत्तम जमवता येणं ही एक कला आहे. केशशेखर पीड ज्ञान ही एक कला आहे. म्हणजे वेगवेगळे मुकुट बनवणं, केसामधल्या घालायला
वेगवेगळ्या फुलांच्या रचना करणं ही एक कला आहे. विशेषक छेद ज्ञान म्हणजे कपाळावर पूर्वी जे तिलक रोज लावले जायचे ते वेगवेगळ्या आकारामध्ये असायचे. कुठल्या पद्धतीची व्यक्ती आहे समाजात, तिला कशा प्रकारचा मान आहे, ज्याला आपण आज स्टेटस म्हणूयात, त्या प्रकारे त्याचं वेगवेगळे तिलक लावायची पद्धत होती. त्याचे साचे तयार करणं आणि चांगला तिलक लावता येणं ही सुद्धा कला आहे. पट्टिका वेत्र वाण कल्प म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सुंभ, वेगवेगळ्या प्रकारच्या झाडाच्या गोष्टी घेऊन खाट विणता येणं ही कला आहे. त्यामुळे बोट फार चांगल्या पद्धतीने वापरता येणं हे हस्तलाघवाच्या कला आपल्याला पुष्कळ ह्याच्यामध्ये दिसतात. ही एक फार महत्वाची कला आहे. त्याचा विसर आपल्याला पडून चालणारच नाही. सूपकर्म, स्वयंपाक, उत्तम रांधता येणं ही कला आहे. चांगला स्वयंपाक करता येणं ही कला आहे. वेगवेगळे मसाले तयार करणं, वेगवेगळे पदार्थ तयार करणं आणि अन्न उत्तम पद्धतीने शिजवणं ही कला आहे. आपल्याला अन्नाकडे पारंपरिक पद्धतीने फार आदराने बघितलं गेलं. अन्नम वै ब्रह्म असं म्हटलेलं आहे आपल्याकडे. त्यामुळे आपलं शरीर जे पोसलं जातं ते अन्नावर पोसलं जातं. त्यामुळे आपल्या जगण्याचा तो मूलभूत आधार आहे. ती जीवनावश्यक अशी गोष्ट आहे आणि म्हणून त्याला आदराने पाहिलं गेलंय. ती केवळ जिभेचे चोचले पुरवणारी कला नाहीये, तर शरीराचं पोषण करणारी कला आहे. अशा अर्थाने त्याच्याकडे बघितलं जातं. त्यामुळे रांधणं, स्वयंपाक करणं ही कला आहे. डोळ्यांना, रसनेला आव्हान देणारं असा स्वयंपाक स्त्रीला करता आला पाहिजे अशी कल्पना आहे. त्याच्याबरोबर अनेकांना आवडेल असं म्हणजे मदिरा आणि वेगवेगळी पेय तयार करणं हीही एक कला समजली गेली आहे. म्हणजे आजकालच्या काळात ज्याला कॉकटेल, मॉकटेल म्हणता येईल, अशी प्रकारची पेय तयार करणं ही पण कला आहे. कशामध्ये काय मिसळलं, की कशाचा रंग, गंध हा प्यायला छान वाटेल, हे समजणं ही त्यातली कला आहे. आपल्याकडे पुन्हा एकदा महाभारतामध्ये याचे उल्लेख सापडतात. अज्ञातवासात भीम हा बल्लवाचार्य म्हणून काम करत होता, असे उल्लेख आहेत. तो काय काय करू शकतो असं तो सांगतो. तो म्हणतो मी आरालक आहे, गोवीकर्ता आहे आणि सूपकर्ता आहे. आरालक म्हणजे वेगवेगळे अन्नपदार्थ शिजवणारा तो आहे. गोवीकर्ता आणि सूपकर्ता म्हणजे तेलामध्ये तळलेले पदार्थ करता येणं आणि सूपकर्ता म्हणजे पातळ पदार्थ तयार करता येणं. सूप हा शब्द भारतीय शब्द आहे बरं का. जरी इंग्रजीमध्ये सूप हा शब्द पेय पिता येणाऱ्या अन्नासाठी वापरला जात असला तरी तो त्याने आपल्याकडनं घेतलेला आहे. त्यामुळे सूपकर्म हे फार महत्वाचं समजलं गेलंय. त्याच्यावर आधारित असणारे अनेक ग्रंथ आपल्याला सापडतात. 12व्या शतकात लिहिला गेलेला मानसोल्लास, शिवतत्व रत्नाकर, 17व्या शतकातला भोजन कुतूहल, क्षेम कुतूहल, पाकदर्पण, तांबूल मंजिरी असे अनेक ग्रंथ आपल्याला सापडतात. त्याच्यामध्ये स्वयंपाकाशी संबंधित अनेक प्रकारच्या गोष्टी दिलेल्या आहेत. केवळ स्वयंपाक करावा कसा असं नाही, तर त्या गोष्टी राखाव्यात कशा, त्या वर्षभर कशा साठवून ठेवाव्यात, त्या खराब होणार नाही त्याच्यासाठी काय करावं, भांडी कुठल्या पद्धतीची वापरावी, ती कशी तयार करावी, स्वयंपाकघर कसं लावावं, अशा अनेक गोष्टी ह्याच्यामध्ये सांगितल्या गेल्या आणि सगळ्याचकडे कला म्हणून बघितलं गेलंय. आणखी एक वेगळीच कला आहे सीराद्या कर्षणे ज्ञानम. सीर या शब्दाचा अर्थ आहे नांगर आणि कर्षण म्हणजे खेचणं किंवा ओढणं. त्यामुळे शेतीशी संबंधित अनेक गोष्टी करता येणं ह्यालाही त्यांनी कला म्हटलंय. आपल्याला माहिती आहे रामायणामधली रामाची पत्नी सीता, जनक कन्या सीता ही जमीन नांगरताना सापडली असे उल्लेख आपल्याला दिसतात. त्यामुळे जमीन नांगरण्याची कला, शेती करण्याची कला ही आपल्याकडे फार पूर्वापार चालत आली. मेघदूतातला आणखी एक श्लोक या निमित्ताने मला आठवतोय. सद्य स्थिरोत्कषण सुरभी क्षेत्र मारुह्य मालम किंचित पश्चात व्रजलघुगतीर भूय एव उत्तरेण. मेघाला तो कसं जा हे सांगतोय यक्ष. तेव्हा पावसाचे दिवस आहेत, मेघ जवळ आले, त्यामुळे ठिकठिकाणी क्षेत्रामध्ये म्हणजे जमिनीमध्ये, शेतामध्ये स्थिरोत्कषण चालू झालेला असेल, शेतकऱ्यांनी जमीन नांगरायला सुरुवात केलेली असेल, याचा उल्लेख कालिदासाने केला. त्यामुळे शेतीतली वेगवेगळी कामं ही नुसती कष्टाची नाहीयेत, तर ती कलेचीही आहेत. तुम्ही पाहिलं असेल तर चांगलं नांगरलेलं शेत कसं एका ओळीत नांगरलेलं असतं, बिया विशिष्ट अंतावर लावलेल्या असतात, त्यामुळे ते दिसायला फार सुंदर दिसतं. गवताचे हारे सुद्धा बांधताना किती सुंदर बांधलेले असतात आणि घराच्या छपरावर असे
छान रचून ठेवलेल्या असतात. त्याच्यातही एक कलात्मकता असते. वेगवेगळ्या प्रकारची यंत्र तयार करणं आणि ती वापरणं ही कला समजली. शेतीमध्ये वापरले जाणारं रहाट गाडगं, नांगर, उफणणीसाठीची अशी छोट्या मोठ्या गोष्टी ह्याही यंत्र आहेत. स्वयंचलित यंत्र वापरणं ही पण कला आहे. नाट्यशास्त्रामध्ये आहारी अभिनयात वेगवेगळ्या प्रकारचे रथ आणि यान हे गवत वगैरे सारख्या गोष्टी वापरून कसे करावेत हे सांगितलं गेलंय. वालुका यंत्र, दोला यंत्र, औषध निर्माणासाठीची यंत्र अशा वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्राचे उल्लेख आपल्याला वेगवेगळ्या संदर्भात झालेले दिसतात. रत्नरौप्य परीक्षा ही पण एक कला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे अमूल्य धातू आणि अमूल्य अशी रत्न ही भारतीयांच्या मनाला अनेको वर्षांपासनं, हजारो वर्षांपासनं भूल घालताना आपल्याला दिसतात. त्यातलं कुठलं रत्न हे खरं आहे, चांगलं आहे, योग्य आहे याची पारख असणं ही एक कला आहे. आपल्याकडे वायुपुराणांसारख्या पुराणांमधनं रत्नाची परीक्षा कशी करावी याच्याबद्दलचं मार्गदर्शन केलेलं दिसतं. मेघदूतातच कालिदासांनी रत्नांनी भरलेल्या उज्जैनी नगरीच्या बाजारपेठेचं फार सुंदर वर्णन केलंय. आणि तिथे किती रत्न आहेत, किती प्रकारचे रत्न आहेत याचं वर्णन करताना तो म्हणतो, की जणू काही जगातली सगळी रत्न आणून ह्या बाजारपेठेमध्ये ठेवली असावीत. त्यामुळे सागराचं जे नाव रत्नाकर, रत्न निर्माण करणारा असं आहे, ते नाव बाद करण्याची वेळ येईल. त्या नावाला तो पात्र ठरत नाही, कारण सगळी रत्न इथेच येऊन जमा केलेली दिसतात. आभूषण योजन करणं ही एक कला आहे. म्हणजे सोन्या चांदीसारख्या चमकत्या सुंदर कुठलाही आकार देता येतो ज्याला, ज्याची तार काढता येते, पत्रा तयार करता येतो. अशा धातूंपासनं आभूषण तयार करणं, त्याच्यात रत्न आणि मोती जडवणं आणि त्यांनी योग्य पद्धतीने शरीर सजवणं ही एक कला आहे. काही गंमतशीर वेगळ्या कलांचा उल्लेख ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. द्यूत क्रीडा ही कला म्हणून सांगितली आहे. हा खेळ सोंगट्यांचा खेळ म्हणून ओळखला जातो. शिव आणि पार्वती सारीपाट खेळत असतात अशा कथा आपण लहानपणी आजीकडनं ऐकलेल्या असतात. कहाण्यांमध्ये याचा उल्लेख येतो. महाभारतातलं द्यूत म्हणजे सारीपाट हा तर फार प्रसिद्ध आहे. त्याच्यावरूनच खरं रामायण महाभारत पुढे घडलं. खंडोबा आणि देवी म्हाळसा हे देखील सारीपाट खेळत असल्याचे उल्लेख आहेत. नलराजा सारीपाट खेळतो. अहो एवढंच कशाला, दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला रात्री सगळ्यांनी घरात बसून एकमेकांबरोबर सोंगट्या खेळण्याचा प्रघाताचे उल्लेख आपल्याकडे पूर्वीपासून सापडतात. आजकालच्या काळामध्ये दिवाळीच्या रात्री पत्ते खेळायचा प्रघात पडलाय, पण पूर्वी सोंगट्याच खेळत असत. त्यामुळे आपल्याकडच्या वेगवेगळ्या सण समारंभांमध्ये, वेगवेगळ्या कथांमध्ये या कलेचा उल्लेख आलेला आहे. अर्थातच ही कला म्हणून आनंद देण्यापुरती जोवर खेळली जाते, तोवरच ती क्रीडा म्हणजे आनंद देणारी कला राहते. अन्यथा तो त्रासदायक ठरणारा भाग आहे. त्याचं व्यसन होता कामा नये आणि त्याचं व्यसन होता कामा नये असं सांगणारा एक जुगारी प्रत्यक्ष ऋग्वेदामध्ये आपल्याला अक्षसूत्रामध्ये सापडतो, की हे व्यसन मला लागलं आणि माझं आयुष्य कसं बर्बाद झालं, माझं घर कुटुंब कसं माझ्यापासून दूर गेलं, याची अत्यंत दुःखकारक गोष्ट अगदी ऋग्वेदात आपल्याला सापडते. त्यामुळे द्यूत हे क्रीडा म्हणून, आनंद देणारं म्हणूनच खेळायचंय. आपल्याला वेगवेगळ्या शिल्पांमध्ये, वेगवेगळ्या चित्रांमध्येही याचं आरेखन झालेलं ठिकठिकाणी दिसतं. हस्तलिखितांमध्ये दिसतं. शिवपार्वतीचा सारीपाट खेळण्याचे तर अनेक शिल्प आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळतात. व्यायामिकी विद्याज्ञान, चांगल्या व्यायाम करणं ही सुद्धा एक कला समजली. म्हणजे व्यायामाचं शास्त्रोक्त ज्ञान असणं. व्यायाम या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. श्रम करणं असाही त्याचा अर्थ आहे. पौरुष म्हणजे पराक्रम असा अर्थ आहे. मल्लानाम श्रमकारके व्यापारे व्यायाम असं म्हटलेलं आहे. व्यायाम हा स्वसैन्यानाम असाही उल्लेख आपल्याला आढळतो. म्हणजे सैन्याचं योग्य पद्धतीने प्रशिक्षण करणं हाही व्यायामच आहे. महाभारतामध्ये व्यायामाचे वेगवेगळे दाखले आलेले आहेत. आपल्याकडचं पारंपरिक असणारं योगाचं ज्ञान, आसनाची कला, सूर्यनमस्कार, धनुष्यबाण चालवणं, गदा चालवणं, मुष्टियुद्ध करणं असे व्यायामाचे अनेक प्रकार आपल्याला पारंपरिक ह्याच्यामध्ये माहिती आहेत. आणि आजकालच्या काळामध्ये तर त्याला जास्तच महत्व आलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे जिम झाली आहे वेगवेगळी, सिक्स पॅक्स ॲब लागतात, मसल तयार करायला लागतात आणि ही एक कला आहे हे निश्चितच आहे. आणखी काही गंमतशीर वेगळ्या कलांचे फक्त आता उल्लेख करते.
वेगवेगळ्या प्रकारचे वेश बदलता येणं, वेगवेगळे वेश परिधान करता येणं ही कला आहे. काही अतिंद्रिय क्षमता असणं ही कला आहे. शकून अपशकून म्हणजे ज्योतिष सांगता येणं ही एक कला आहे. जादू करणं, जादूगार ही एक कला आहे. एखाद्या व्यक्तीला वश करून घेणं ही एक कला आहे. अशा ह्या जरा वेगळ्याच अंगाने जाणाऱ्या गोष्टी सुद्धा कला या स्वरूपात, कला या पद्धतीने आपल्याला सांगितलेल्या दिसतात. आणि त्याचे अर्थातच चांगले वाईट दोन्ही प्रकार, त्याची दोन बाजू असतात असं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे वश करणं असेल किंवा वेगवेगळे वेश धारण करणं असेल, अतिंद्रियता असेल, ही कला म्हणून का घेतली आहे हे बघण्यासारखं आहे. अशा पद्धतीने भारतीयांच्या आयुष्यात असलेल्या कलात्मकतेचं या 64 कलांच्या निमित्ताने वर्णन आपल्याला केलेल्या या ग्रंथांमधनं सापडतं. दंडी हा एक काव्यशास्त्रज्ञ होता. त्याच्या काव्यादर्श या ग्रंथामध्ये तो म्हणतो, नृत्य गीत प्रभृतया हा कला हा कामार्थ संश्रया हा. या कलांचं स्वरूप कसं असलं पाहिजे, तर तो म्हणतो काम आणि अर्थ, अर्थ म्हणजे वित्त, यांचा कलांना आश्रय असतो. आता या कलांची आपण जर का यादी बघितली तर अर्थात आपल्या तुमच्या सगळ्यांच्या हे लक्षात आलं असेल की यातल्या पुष्कळशा कला या स्त्रियांच्या संबंधित कला आहेत. स्त्रिया हाताने बारीक काम करतात, डोळ्यांचा वापर चांगला करतात, रंगसंगती त्यांना उत्तम कळते, आकारबद्धता, प्रमाणबद्धता त्यांना उत्तम कळते. त्यामुळे ही जी कलात्मकता आहे ती काम म्हणजे एखाद्या गोष्टीची इच्छा होणं, करून बघावंसं वाटणं याच्याशी संबंधित नाही. आणि अर्थातच कुठली कला जोपासायची तर त्याला वित्तबळ लागतं, पैशाची खर्च करण्याची दानत असायला लागते, ऐपत असायला लागते. त्यामुळे या वेगवेगळ्या कला हा आनंद देणाऱ्या, मन प्रसन्न करणाऱ्या तर आहेतच, पण ह्या केवळ छंद स्वरूपाच्या नाहीयेत हे पण आपल्या लक्षात येईल. यातल्या अनेक कलांमधनं अर्थार्जनाची क्षमता आहे असं आपल्या लक्षात येईल. आणि आजही यातल्या अनेक कला अर्थार्जन करण्यासाठी वापरल्या जातात हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आनंद आणि अर्थ अशा अर्थानंद देणाऱ्या कलांचं विवरण या ग्रंथांनी केलंय असं आपल्याला दिसते. याच्यामध्ये अर्थातच सांगितलं गेलेलं नसलं तरी वेगवेगळ्या प्रकारची सौंदर्य दृष्टी ही याच्यामध्ये अध्यारूत आहे. कलात्मक दृष्टी असणं, ह्याच्यामध्ये प्रमाणबद्धता कळणं, रेखीवपणा समजणं, संगतीची छान जाण असणं, कुठे काय उचित दिसतं हे समजणं, ही खरी सौंदर्य दृष्टी आहे, ही खरी कलात्मकता आहे. आणि या 64 कलांमधनं ती आपल्याला बघायला मिळते. ही कलात्मकता अंतिमतः काय आहे, तर अर्थातच आपल्या बुद्धीचे वेगवेगळे पैलू आहेत. आपल्या शरीराची अशी वापर करता येणं की ज्याच्यातनं सौंदर्य निर्माण करता येईल. हे बुद्धीचे पैलू आजकालच्या अभ्यासकांनी बुद्धी म्हणजे केवळ चांगले गुण मिळवता येणं, गणिताचं चांगलं ज्ञान असणं, विज्ञानाचं चांगलं ज्ञान असणं म्हणजे बुद्धी तेवढीच मर्यादित नाही, तर बुद्धीचे या पलीकडे अनेक पैलू असतात आणि माणसाची बुद्धी ह्या वेगवेगळ्या पैलूंवर तपासून पाहिली पाहिजे असं म्हटलं जातं. तर हे बुद्धीचे वेगवेगळे पैलू आपल्या पारंपरिक ज्ञानात ह्या 64 कलांच्या माध्यमातून दाखवलेत का काय असं म्हणायला हरकत नाही. मूलभूत गरजा जेव्हा माणसाच्या पूर्ण होतात आणि माणूस, समाज जेव्हा विकसनाच्या एका टप्प्यावर जातो, तेव्हाच त्याला ही कलात्मक दृष्टी मिळते. कलेचा आनंद घेता येतो, कलांचं विकसन करता येतं. त्या टप्प्यावरचा समाज आपल्याला या 64 कलांमध्ये दिसतो आहे. जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या अत्यंत व्यापक आणि व्यामिश्र अशा कलांचा उल्लेख याच्यात केलाय. यातनं आपल्याला आनंद आयुष्यात कशा कशातनं प्राप्त होतो हेही लक्षात येतं. या सगळ्या गोष्टी याचा अर्थ आपण केल्या पाहिजेत, जमतील तेवढ्या केल्या पाहिजेत आणि आपल्याच असलेल्या बौद्धिक क्षमता या वाढवल्या पाहिजेत याची जाणीव या 64 कलांची यादी आपल्याला करून देत असतं. अशा या 64 कला आपलं जीवन समृद्ध करणाऱ्या, आपल्याला आनंद देणाऱ्या आणि त्याच्याच बरोबरीने अर्थार्जनही करून देणाऱ्या या कलांचं महत्त्व अपार आहे. आजचे व्याख्यान आणि हा विषय तुम्हाला आवडला असेल
आणि या 64 कलांबद्दल माहिती मिळाल्याने त्याच्याबद्दलचा आदरही वाढला असेल अशी अपेक्षा करते आणि इथे थांबते. धन्यवाद.